रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त स्पेशली तयार केला जाणारा प्रसाद म्हणजे पंजिरी. तर ही पंजिरी तयार करताना यामध्ये आपण असे काही सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेले आहे की त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जी शरीरामध्ये उष्णता वाढते ती उष्णतासुद्धा कमी करण्यास मदत करेल. स्पेशली रामनवमीला हा प्रसाद तयार केला जातो. यामध्ये काय काय साहित्य आहे आणि कशा प्रकारे हा प्रसाद तयार करायचा, अगदी सोप्या पद्धतीने आपण हा प्रसाद तयार केलेला आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त स्पेशल पंजिरी तयार करण्यासाठी इथे आपल्याला लागणारं साहित्य आहे 1 वाटी धने, 1 वाटी सुक्या नारळाचा कीस घेतला आहे. आपण इथे सुकं नारळ किसून घेतलेलं आहे. जर सुकं नारळ नसेल डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरीही चालेल. त्यानंतर जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण जे म्हटलेलं होतं ते आहे गाठी. तर होळीमध्ये आपण गाठी आणतो विकत आणि घरी गाठी असतातच आणि उन्हाळ्यामध्ये तर स्पेशली ही गाठी खाल्लीच पाहिजे, कारण ही जी गाठी आहे शरीरामधील उष्णता कमी करण्याचं काम करते. तर इथे आपण आज साखरेऐवजी किंवा खडी साखरेऐवजी गाठी वापरलेली आहे. ही गाठी वापरायची कशी ते आपण समोर बघूयात. त्यानंतर इथे काही थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. बदाम घेतले आहे 10 ते 12, पिस्ता घेतलेला आहे, मनुका आणि मखाना घेतला आहे आणि थोडे खोबऱ्याचे तुकडे. तर जे ड्रायफ्रूट्स आहे यामध्ये आपण काजू वगैरे वापरलेलं नाही, कारण काजू गरम होतं जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे. तर सगळ्यात आधी काय करायचं, गॅसवर एक पॅन ठेवायचं आहे. त्यानंतर पॅनमध्ये आपण जे धणे घेतलेले होते ते व्यवस्थित भाजून घेऊ. गॅसची फ्लेम कमी ठेवायची, कमी आचेवर व्यवस्थित धणे परतून घ्यायचे, भाजायचे नाही. फक्त 3 ते 4 मिनटं लागतात. धणे पटकन परतल्या जातात. धण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत, अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करते. वजन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा धणे मदत करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरामध्ये जी उष्णता वाढलेली असते उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा कंट्रोल करायला मदत करतात. तर इथे आपले धणे जे आहे ते व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता मी याला एका परातीमध्ये काढून घेते, जेणेकरून आपण याला पूर्णतः थंड करून घेऊ. तर इथे धणे झालेले आहे. त्यानंतर परत मी गॅसवर पॅन ठेवलं आणि फक्त अर्धा टीस्पून यामध्ये आपण तूप घातलेलं आहे. तूप घातल्याच्यानंतर यामध्ये आपण जे बदाम आणि पिस्ता घेतलेला होता तो थोडा परतून घ्यायचा. बदाम आणि पिस्ता परतून झालं की त्यानंतर आपण आता याला एका डिशमध्ये काढून घेऊ आणि परत पॅन मी ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये आपण मखाना घालून घ्यायचा. मखानासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. मखाना परतून झाला की नाही कसं ओळखायचं, तर एक मखाना तोडून बघायचा आणि तो अगदी पटकन तुटला गेला म्हणजे समजायचं की मखाना आपला व्यवस्थित झालेला आहे. तर इथे मखाना आपला परतून झाला. यालासुद्धा आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. त्यानंतर परत एकदा पॅन ठेवायचं गॅसवर आणि पाव टीस्पून परत तूप घालायचं. तूप घातल्याच्यानंतर आपण जो खोबऱ्याचा खीस तयार केलेला होता तो खोबऱ्याचा खीस परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. हार्डली 1 ते 2 मिनटं लागतील खोबऱ्याचा खीस परतून घ्यायला. तर इथे कमी आचेवर खोबऱ्याचा खीस व्यवस्थित मी परतून घेतला आहे. त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे खसखस घालतो आहे. खसखससुद्धा परतून घ्यायची आणि जेव्हा खोबऱ्याचा खीस परतून झाला त्यावेळेस गॅस बंद करायचा, कारण खसखस परतायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी खसखस ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस गॅसची फ्लेम बंद केलेली होती. तर इथे खोबऱ्याचा खीस आणि खसखस व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ना, अर्धा खोबऱ्याचा खीस आहे तो एका प्लेटमध्ये काढायचा आहे. हा जो खीस आहे आपण कशासाठी काढला आहे ते आपण समोर बघूयात. तर इथे मी अर्धा खोबऱ्याचा खीस काढून घेतला आहे. त्यानंतर खोबऱ्याचं खीस आणि खसखस आपला गरम आहे आणि पॅनसुद्धा आपल्या इथे गरम आहे. त्याचमध्ये आता आपल्याला 2 चमचे चारोळी घालायची आहे. जे आपण खोबऱ्याचे थोडे तुकडे केलेले होते ते घालायचे आणि त्यानंतर थोडं किसमिस घालायचं आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं खोबऱ्याचं खीस आणि खसखसमध्ये, जेणेकरून पॅनही गरम आहे आणि खोबऱ्याचं खीस गरम आहे. त्याच्या उष्णतेने हे बाकीचे जे साहित्य आहे ते सुद्धा थोडे वेळ परतल्या जाईल. तर अशा प्रकारे आपलं जे सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे ते बघूया. तर इकडे आपण जे धणे थंड करायला ठेवलेले होते ते थंड झालेले आहेत व्यवस्थित. त्यानंतर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं. मिक्सरच्या पॉटमध्ये धणे घालायचे आणि व्यवस्थित बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. पावडर इथे आपली तयार झालेली आहे. त्यानंतर परत याला एकदा गाळून घ्यायचं आहे, कारण धणे जे असतात त्यामध्ये काही काड्या असतात, त्या व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे आपण ही जी पावडर आहे ती व्यवस्थित गाळून घेऊ गाळणीने. तर इथे बारीक जरी पावडर ही दिसत असली पण फाईन अशी पावडर तयार होत नाही. तर अशा प्रकारे चाळणीने आपण ही धणे पावडर व्यवस्थित गाळून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला फाईन अशी धणे पावडर तयार मिळालेली आहे. आणि वरचा जो कोंडा उरलेला आहे धण्याचा तो फेकून न देता त्याला आपण मसाल्यामध्ये यूज करू शकतो. तर इथे आपली धणे पावडर तयार झाली. त्यानंतर परत एकदा मिक्सरचं पॉट घ्यायचं. त्यामध्ये आपण जी गाठी घेतलेली होती गाठीचे तुकडे करून टाकायचे
आणि जर काही मोठी गाठी असेल तर काय करायचं, थोडा बत्त्याच्या साहाय्याने त्याला थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून मिक्सरवर एकदम प्रेशर येणार नाही. तर इथे काही लहान गाठ्या होत्या, काही मोठ्या गाठ्या होत्या, त्याच्यामुळे मी काही मोठ्या गाठ्यांचे तुकडे करून घेतले आणि अशा प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता गाठी फिरवताना अगदी पल्स मोडला फिरवायची आहे, एकदम एकसारखा मिक्सर चालवायचा नाही, नाहीतर काय होतं, पाणी सुटतं गाठीला. तर ही एक काळजी घ्यायची आहे गाठीची पावडर तयार करताना. तर इथे तुम्ही बघू शकाल, बारीक अशी मी पावडर तयार करून घेतली, पण काय होतं, गाठीमध्ये धागे असतात, त्यामुळे आपल्याला ही जी पावडर आहे ती सुद्धा गाळून घ्यायची आहे. गाळल्याच्या नंतर वरती काही जे तुकडे उरतील तर ते तुकडे फेकून न देता त्याला एकदा आपण चहामध्ये यूज करू शकतो किंवा त्याचं पाणी तयार करायचं आणि ते पाणी पिऊन घ्यायचं. आता इथे जर तुम्हाला गाठी नसेल वापरायची तर त्याऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल. शक्यतोवर खडी साखर वापरा किंवा मिश्री वापरायची, कारण खडी साखर आणि मिश्री हे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्याचं काम करतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त गाठी, खडीसाखर किंवा मिश्रीचा वापर करावा. तर इथे आपली जी गाठीची पावडर आहे ती तयार झालेली आहे. त्यानंतर परत आपल्याला मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते, बदाम आणि पिस्ता, ते टाकायचे. त्यानंतर थोडा मखाना घालायचा आहे. यानंतर आपल्याला इथे 2 चमचे खारीक पावडर घालायची आहे. खारीक पावडर जर नसेल तर 2 खारीक घ्यायच्या, त्याला थोडं परतून घ्यायचं आणि मग ते यामध्ये ॲड करायचं आहे. सगळं साहित्य घातल्याच्यानंतर याला मी एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकाल, बारीक अशी पावडर याची आपण तयार करून घेतलेली आहे. आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला जेव्हा मिक्सरला आपण फिरवतो त्यावेळेस पल्स मोडला फिरवायचं. त्यानंतर यामध्ये आपण जो खोबऱ्याचा खीस बाजूला काढून ठेवलेला होता तो घालायचा आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला जी धने पावडर आपण तयार केलेली होती ती घालायची. तर धने पावडर इथे बरोबर 4 चमचे आहे, म्हणजे 1 वाटी धने होते त्यापासून अर्धा वाटी धने पावडर तयार झालेली आहे. तर इथे आपलं सगळं साहित्य घालून झालेलं आहे. त्यानंतर पंजिरीची चव वाढवण्यासाठी इथे आपल्याला घालायचं आहे थोडा सुंठ. तर इथे आपण सुंठ जो आहे तो किसणीवर किसून घेतला आहे. सुंठ जर नसेल तर पावडर टाकली तरीही चालेल. त्यानंतर थोडं जायफळ घालायचं आणि जायफळ घातल्याच्यानंतर अर्धा चमचा विलायची पूड. तर हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला एकदा परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे सगळं साहित्य आहे व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकाल, बारीक अशी पावडर तयार झाली आहे, अगदी ड्राय पावडर तयार झालेली आहे, कारण आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे ना व्यवस्थित पल्स मोडला फिरवायचं आहे. त्यानंतर ही जी पावडर आहे, आपल्याला जी गाठीची पावडर आपण तयार केलेली होती त्यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित गाठीची पावडर म्हणजे साखर आणि हे जे धणे पावडर आपण तयार केलेलं आहे, धणे आणि ड्रायफ्रूट्सचं जे पावडर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडनं जी साखर आहे म्हणा किंवा गाठीची पावडर व्यवस्थित लागल्या गेली पाहिजे. तर अशा प्रकारे ही जी पावडर आहे आपण मिक्स करून घेतली आहे. यानंतर सगळ्यात शेवटी आपण जो मखाना बाजूला ठेवलेला होता तो घालायचा, खोबऱ्याचं किसमिस आणि जे चारोळीसुद्धा आपण परतून ठेवलेलं होतं ते घालायचं. खोबऱ्याचं खीस आणि मखाना, मनुका आपण सगळ्या शेवटी घातल्यामुळे काय होईल, एक तर प्रसादही सुंदर दिसेल आणि खातानासुद्धा अगदी छान चव येईल. तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पंजिरी कशी तयार करायची ते बघितलं आहे. रामनवमी विशेष हनुमान जयंतीनिमित्त स्पेशल ही जी पंजिरी आपण तयार केलेली आहे अगदी 100% हेल्दी आपण तयार केलेली आहे. उन्हाळ्यामध्ये ही पंजिरी खायलाच पाहिजे, कारण यामध्ये आपण काही साहित्य जे असे घातलेले आहेत त्याविषयी मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे. त्यावेळेस तुम्ही ही पंजिरी या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदित रहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.